नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरे आणि आपण पाहता जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, आपल्याला माहितीच आहे मी ज्या माहिती अपडेट्स योजना घेऊन येतो त्या आपल्या उपयोगी असतात. अशीच एक माहिती आपल्यासाठी मी घेऊन आलेलो आहे जेणेकरून आपल्या या योजनेच्या या माहितीचा आपल्याला फायदा होईल. तर हा व्हिडिओ कुठेही अर्धवट सोडू नका, कुठेही स्किप करू नका. शेवटपर्यंत ज्यावेळी हा व्हिडिओ पाहाल त्यावेळीच आपल्याला या योजनेची माहितीची माहिती समजणार आहे आणि आपला फायदा होणार आहे. त्यामुळे ते साईडला जे घंटीचं बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करा आणि जीडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रत्येक तळागाळात प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. WhatsAppवर असेल, सोशल मीडियावर असेल, Facebookवर असेल, आपल्या विविध ग्रुप आपले असतील, जे WhatsAppला कनेक्ट आहेत, Instagram असेल, Telegram असेल, प्रत्येक ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा. कारण या माहितीचा प्रत्येक व्यक्तीला फायदा झाला पाहिजे. तर ही माहिती काय आहे, जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओ सुरू करूया. तर दर्शको, ही जी माहिती आहे, सुकन्या समृद्धी खात्याचे हे कायदे तुम्हाला माहिती आहेत का? समृद्धी योजनेविषयी माहिती आहे का? हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर दर्शको, सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या महत्वाकांक्षी अभियानाअंतर्गत सुरू करण्यात आलेली अत्यंत लोकप्रिय आणि फायदेशीर अल्प बचत योजना आहे. मुलींच्या भविष्यातील उच्च शिक्षण आणि विवाहाचा खर्च सहज भागावा या उद्देशाने पालकांच्या आर्थिक दृष्टी सक्षम करण्यासाठी ही योजना 2005 मध्ये सुरू करण्यात आली होती. जर तुम्हाला ही माहिती व्हिडिओ पॉडकास्ट किंवा एखाद्या कार्यक्रमातून पाहायला टीव्हीवर पाहायला मिळालीच असेल, तर दर्शको, ही योजना कोण सुरू करू शकतं हे आता आपण पाहूया. ही योजना कोण करू शकतो? तर पात्रता बघा. मुलींचे वय ही योजना फक्त मुलींसाठी आहे. वयाची 10 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी मुलींच्या नावाने हे खाते उघडता येते. पालकांचे खाते, हे खाते मुलींच्या पालकामार्फत आई किंवा वडील किंवा कायदेशीर पालकाद्वारे चालवले जाते. तितकेच खाती एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींच्या नावे ही खाती काढता येतात. मात्र जुळी किंवा तिप्पट अपत्य असल्यास 2 पेक्षा जास्त मुलींच्या नावे ही खाते उघडण्याची सवलत आहे. कुठे आणि कशी उघडतात हे आपण पाहूया. हे खाते देशातील कोणत्याही अधिकृत व्यवसाय किंवा बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सहजासहजी उघडता येते. खाते उघडण्यासाठी मुलीचे जन्म प्रमाणपत्र, पालकांचे ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि पत्त्याचा पुरावा आवश्यक असतो. तर गुंतवणुकीचे नियम काय आहेत हे आता आपण जाणून घेऊया. किमान आणि कमाल आपण जाणून घेऊया. किमान गुंतवणूक या खात्यात वर्षाला किमान ₹250 जमा करणे बंधनकारक आहे. पूर्वी हे प्रमाण ₹1000 होते. आणि कमाल गुंतवणूक बघा, एका वर्षात आर्थिक वर्षात जास्तीत जास्त ₹1,50,000 रक्कम जमा करता येते. पैसे तुम्ही एकाच वेळी किंवा हप्त्यानुसार, महिन्यानुसार भरू शकता. गुंतवणुकीचा काळ आणि मुदत आपल्याला बघूया आपण. हे खाते 21 वर्षासाठी असते. म्हणजे खाते उघडण्यापासून ते 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मॅच्युरिटी परिपक्व होते. मात्र फक्त 15 वर्षे नियमितपणे पैसे भरावे लागतात. वर ती 6 वर्षे खात्यात जमा झालेल्या रकमेचे व्याज मिळत असते. शिक्षणासाठी पुढे काढण्याची सुविधा सुद्धा आपल्याला या समृद्धी योजनेअंतर्गत असते. मुलीचे वय 18 वर्षांची झाल्यानंतर किंवा तिचे 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर तिच्या पुढील उच्च शिक्षणासाठी खात्यातील जमा रकमेची 50% पर्यंतची रक्कम काढता येते. त्यानंतर आपल्याला काय करता येतं? विवाहाच्या वेळी संपूर्ण पैसे मिळतात. मुलगी 21 वर्षाची झाल्यावर आपल्याला महत्वाकांक्षी अशी तर दर्शको, मला काय सांगायचं आहे, ज्यावेळी मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर तिचे वयाच्या 18 वर्षानंतर लग्न ठरण्यासाठी हे खाते पूर्णपणे बंद करून व्याजासह संपूर्ण रक्कम मुलीच्या हातात मिळते. तर सुकन्या समृद्धी योजनेचे 3 सर्वात मोठे फायदे आता मी तुम्हाला सांगत आहे. आकर्षक व्याजदर. सध्या इतर अनेक अल्पबचत योजनेच्या तुलनेत या योजनेवर सरकारतर्फे उत्तम व्याजदर दिला जातो, ज्यामुळे पैशाची वाढ वेगाने होते. कर सवलत, टॅक्स बेनिफिट्स, या योजनेचा प्रति कर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत ई एक्सपर्ट एक्समंट आणि एक्सपर्ट श्रेणीत येते.
याचा अर्थ गुंतवलेली रक्कम, मिळालेले व्याज आणि मॅच्युरिटीची संपूर्ण रक्कम पूर्णपणे करमुक्त, टॅक्स फ्री असते. 100% सुरक्षित असते. ही थेट भारत सरकारची योजना असल्यामुळे तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात. बुडण्याचा कोणताही धोका नसतो. त्यामुळे आपण जरूर समृद्धी योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेने 18 वर्षाच्या आतील जे महिला आहेत, त्यांनी याचा लाभ घ्यावा. जेणेकरून आपल्याला या योजनेचा फायदा मिळेल. तर टिप मला तुम्हाला काय सांगायचं आहे, जर तुम्हाला ही माहिती वाचनासाठी किंवा भाषणासाठी म्हणजे इतर तुम्ही ह्याच्यामध्ये वापरत माहिती असते आपल्याला, म्हणजे विविध तुम्ही प्रसार माध्यमाच्या माध्यमातून किंवा हे राजकीय नेते आपल्या ह्या योजनेअंतर्गत आपल्याला माहिती देत असतात. तर आपण याचा जरूर फायदा करून घेतला पाहिजे. तर अजून तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेवर बद्दल एस-एस-वाय आणखी काही महत्त्वाच्या आणि सविस्तर माहिती आता मी आणि थोड्या तुम्हाला सांगत आहे. सध्याचा व्याजदर आणि चक्रवाढ व्याजाची कमाल या योजनेवर सध्या 8.2% वार्षिक दराने व्याज दिले जाते, जे इतर अनेक अल्प बचत योजनेच्या तुलनेत काफी चांगले मानले जाते. त्याचे व्याजदर तिमाही बदलू शकतात, पण एखाद्या खात्यात जमा झालेल्या व्याजदराची दरवर्षी चक्रवाढ व्याज मिळत असल्यामुळे दीर्घकाळात मोठा निधी तयार होतो. व्याजाची गणना दरमहा शिल्लक असलेल्या रकमेवर केली जाते. दरवर्षी 31 मार्च रोजी खात्यात जमा होते. खात्याची मर्यादा आणि नियम मोडल्यास काय होते बघा. किमान भरणा अनिवार्य. 1 वर्षात आर्थिक किमान ₹250 भरणे, ₹250 भरणे बंधनकारक आहे. समजा तुम्ही वर्षभरात 250 भरले नाही, तर खाते डिफॉल्ट म्हणजे बंद होते. म्हणजे वर्षाला ₹250 हे तुम्ही भरलेच पाहिजेत. डिफॉल्ट खाते कसे सुरू करायचे? समजा बाय चान्स आपलं खातं ते बंद पडलं, तर आपण आता ते सुरू कसं करायचं बघा. डिफॉल्ट झालेले खाते सुरू करण्यासाठी दरवर्षी हिसाबीकारानुसार किमान ₹200 दंड, प्रत्येक वर्षामागे ₹50 आणि वर्षाचे किमान ठेव ओक्यू भरून ते पूर्वत चालू करता येते. खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स. जर कोणाला प्रत्यक्षात खाते उघडायचे असेल, तर आपल्याला काय कागदपत्र लागतात लागतात बघा. मुलीचे जन्म प्रमाणपत्र, बर्थ सर्टिफिकेट, पालकांचे आई किंवा वडील ओळखपत्रक, उदाहरणार्थ पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, इलेक्ट्रिकल बिल, रेशन कार्ड, आधार कार्ड हे असं लागतं. पासपोर्ट साईज फोटो मुलींचा आणि पालकांचा बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये भरण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना फॉर्म 1 सुद्धा आपल्याला घ्यावा लागतो. खाते आणि इतरच ट्रान्सफर करण्याची सुविधा सुद्धा असते. जर तुम्ही नोकरी किंवा इतर कारणास्तव एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कायमचे शिफ्ट होत असाल, तर हे सुकन्या समृद्धी खाते देशातील कोणत्याही एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये किंवा अधिकृत बँकेत अत्यंत सहजपणे आणि मोफत ट्रान्सफर करता येते. आकारी खाते बंद करण्याचे नियम. सामान्यतः हे खाते 21 वर्षाशिवाय बंद होत नाही. परंतु काही विशेष आणि कठीण परिस्थितीमध्ये नियमित शिथिलता केली जातात. दुर्दैवी घटना, मुलीचा मृत्यू झाल्यास किंवा खाते चालवणाऱ्या पालकाचा मृत्यू झाल्यास खाते लगेच बंद करून पैशाची रक्कम व्याजासकट काढता येते. गंभीर आजार, मुलीला एखादा जीवघेणा किंवा गंभीर आजार झाल्यास वैद्यकीय कागदपत्र दाखवून मृत्यूपूर्वी खाते बंद करण्याची परवानगी मिळते. मात्र खाते उघडण्यापासून पहिली 5 वर्षे सामान्य खाते पूर्णपणे बंद करता येत नाही. सुकन्या समृद्धी योजना ही पुरी जाणकारी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेचे नियम आणि वयाची मर्यादा, गुंतवणुकीच्या कॅल्क्युलेशन बद्दलची आणि अधिक दृश्य माहिती मिळवण्यास दर्शको जीडी ऑलराउंडर या युट्यूब चॅनल तर्फे मदत नक्कीच होईल. हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. समृद्धी खात्याचे सुकन्या समृद्धी खातं तुम्ही आजच ओपन करा आणि प्रत्येक मुलीने या सुकन्या समृद्धीचा फायदा घ्यावा, अशी माझी तर वैयक्तिक इच्छा आहे. कारण भरघोस केंद्र शासनाची ही योजना असल्यामुळे भरघोस आपल्याला निधी मिळणार आहे, पैसे मिळणार आहेत. व्याजासहित 8.2% इतके वार्षिक दर आहे. त्याच्यामुळे वयाच्या म्हणजे जन्मताच अकाउंट काढायचं. ते 21 वर्षापर्यंत जोपर्यंत मुलीचं लग्न होत नाही, 21 वर्ष पूर्ण होत नाही, तोपर्यंत तसेच पैसे भरत राहायचे आणि ज्यावेळी 21 वर्ष पूर्ण होतं, त्यावेळी आपल्याला ह्या पैशाचा उपयोग भरपूर होऊ शकतो. त्यामुळे आजच सुकन्या समृद्धी योजनेचं खातं उघडा. कसं उघडायचं?
मला तुम्ही मी तुम्हाला सांगू शकतो डिस्क्रिप्शन सुद्धा मध्ये सुद्धा याची माहिती देईन आणि आपल्याला जर काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये मला तुम्ही कमेंट करा. मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर असा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. चला तर दर्शको नवीन एका व्हिडिओसहित परत एकदा भेटू. तूर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.